मीरा रोडमधील घटनेनंतर आता घाटकोपरमध्येही बकरा कुर्बानीच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बकरा कुर्बानीची परंपरा सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय। मात्र यंदा अचानक मुंबई महानगरपालिकेने मध्यरात्री कुर्बानीची परवानगी रद्द केल्यानं नवीन वाद निर्माण झालाय। या निर्णयानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही या घटनास्थळी दाखल झाली आहे। दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या हे सागर पार्क सोसायटीत दाखल झाले। यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत कुर्बानीसाठी आणलेल्या 31 बकऱ्यांपैकी 23 बकरे मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतल्याचा दावा केला। तसेच या ठिकाणी एकही बकऱ्याची कुर्बानी होऊ देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। इथे एकंदर 31 बकरे ठेवण्यात आले होते। टप्प्याटप्प्याने नेतात काही बकरे बाहेर नेलेत। आतापर्यंत 23 बकरे बाहेर नेण्यात आलेले आहेत। 22-23 बकरे बाहेर नेण्यात आले आहेत। प्रक्रिया सुरू आहे। महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे की मिसरिप्रेझेंटेशनमुळे काही कागदपत्रात वर खाली झालेले आहे, पण इथे बकरीची कत्ल होऊ शकत नाही। मला सोसायटीचा एका पदाधिकारी स्वतः भेटला आणि त्यांनी सांगितलं की काही लोकांनी त्यांचा कलिक पदाधिकाऱ्याने चुकीचं कागदपत्र दिले होते, म्हणून एका विंग मध्ये पत्र गेलं आणि दुसऱ्यामध्ये नाही गेलं। या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही। सोमय्या यांच्या भेटीनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी देखील घेण्यात आली। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।